मी वन विभागात कामाक लागलं होतं आणि त्यावेळी जंगलात फेरफटको मारताना माझ्यासोबत एक असो काय प्रकार घडलो ज्या सगळ्याचो परिणाम अजून म्हाका भोगूचो लागता. इतक्यात सगळा भयंकर होता. मी अजून जिवंत असय ह्याच माझा मोठा नशीब म्हणाचा लागत. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा. आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांसोबत घडलेलो एक भयंकर अनुभव मी घेऊन इलेलो असय. तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ह्या व्हॉट्सॲप नंबरवर माका ते नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी अशी गोष्टी करीन. आणि ह्या चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या अनुभवाकडे. नमस्कार, मी विश्वकर्मा. हे अनुभव 2005 साली मी स्वतः अनुभवलं होतं. त्यावेळी मी रत्नागिरीत रवायचं आहे. थयच एका गावात माझं घर होतं आणि मी माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत थंय रवत होतं. तेव्हाचो काळ खूप कठीण होतो. नोकरी धंदो कोणाक सहसा सापडायचो नाही, ज्यामुळे लयती माणसं मोलमजुरीच करायची. ज्यांच्याकडे शेतजमीन होती ते शेती करायचे आणि बाकीची लोक त्यांच्या शेतीत मोलमजुरी करून 4 पैसे कमवायचे आणि त्यातच आपलं उदरनिर्वाह करत होते. तेव्हा जास्त तर लोकांचं कल ह्यो शिक्षणाकडे नाही होतो, पण माका लहानपणापासून शिक्षणात खूप रुची होती. पण घरातली परिस्थिती आणि आजूबाजूचं वातावरण ज्यामुळे माका पूर्ण शिक्षण घेऊक जमाक नाही. पण माका जेवढं शक्य झालं तेवढं मी शिकलंय आणि त्या शिक्षणाच्या जोरावर माका रत्नागिरीतल्याच एका फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजेच वन विभागात एक चांगली नोकरी गावली. तसं पगार बघू गेलो तर खूप कमी होतं, पण पुढे परीक्षा दिल्यानंतर चांगलं पगार गावात असा काहीसा माका समजला. माझ्या काकांच्याच ओळखीवर ती नोकरी माका गावली होती. काकांनी माका नीट समजवल्याने ते म्हणाले, आता जरी खूप कमी पगार असलो तरी तू चांगले परीक्षा दे, पुढच्या पोस्टवर जा, म्हणजे चांगलं पगार हो गावात आणि तुझं भविष्य पण उज्ज्वल होईल. ज्यामुळे मग जास्त विचार न करता मी त्या वन विभागाचं फॉर्म भरलं आणि माका लगेचच नोकरी लागली. आणि पहिलीच पोस्टिंग माझी रत्नागिरीतल्या लांजे या ठिकाणी झाली. आमच्या गावापासून त्या बराच लांब होता, ज्यामुळे रोज ये जा करणं तर शक्यच नाही. म्हणून माका नाईलाजान त्याच गावाकडे रवान माका आता काम करूचा होता. आणि 1 महिन्यासाठी थंय ट्रेनिंग वगैरे होती, म्हणजे महिनोभर थंय रवान तो नेमको परिसर कसो हा, क्षेत्रफळ किती हा आणि थंय जाऊन काय काय कसा करायचा ह्या सगळ्याची माहिती माका महिनोभर ते देणार होते. ज्यामुळे मग जास्त विचार न करता मी घरच्यांचा निरोप घेतलाय आणि पोस्टिंगचं लेटर घेऊन मी त्या गावात गेलोय. थंय एक कार्यालय होतं, त्या कार्यालयात जाऊन त्या लेटर दिलंय आणि पुढच्या एका दिवसातच मी थंय वन विभाग कर्मचारी म्हणून रुजू झालोय. माका वाटलं होतं की खूप कठीण आणि कडथर प्रवास माझो असतलो, पण थंय गेल्यानंतर माका हळूहळू समजाक लागला. थंय माझ्या राहण्याची सुद्धा सोय थंयच्या लोकांनी केल्यानी होती आणि लोकांचा स्वभाव खूप चांगलो, मन मिळावू, सगळेजण आपल्याच गावातलं माणूस हा असं माका ते समजायचे. हळूहळू थंय नेमका काय काम हा, कसा करायचा ह्या सगळा माका ते सांगाक लागले. तसं बघू गेलं तर जास्त काय काम नाही होतं. आपल्या क्षेत्रात सगळं काही नीट व्यवस्थित हा की नाही, म्हणजे वृक्षतोड वगैरे करणं तेव्हा अलाउड नाही होतं. बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांका माका थांबवचं होतं आणि कशी वृक्षतोड होता नये ह्याच्याकडे लक्ष द्यायचं होतं. पण जर कोणची तक्रार इली तरच त्या ठिकाणी जाऊन नीट तपासणी वगैरे करूची होती आणि योग्य तो निर्णय घ्यायचा होतो. तर असा काहीसा माझं काम होतं आणि तेव्हा जास्त असे तक्रारी वगैरे व्हायचे नाही, त्यामुळे जास्त तो वेळ या ऑफिसातच बसून काढूचं होतं. बाकी काय कागदपत्र थोडे रंगवचे होते, एवढंच काहीसा काम.
पण लहानपणापासून म्हाका असं एका जाग्यार बसाक अजिबात आवडायचं नाही. त्यामुळे काम जरी कमी असलं तरी मी एकदम व्यवस्थित पार पाडायचंय. सगळे कागदपत्र वगैरे नीट तपासून बघायचंय. जेवढा काही क्षेत्र आमच्या हद्दीत यायचं त्या सगळं मी व्यवस्थित बघितलंय आणि रोजच्या रोज दिवसासून 1-2 फेरे माझे थंय असायचे. बघता बघता कधी 1 महिना उलटान गेलो ताच म्हाका समजलं नाही. पहिल्यांदा माझ्यासोबत काही कर्मचारी होते जे म्हाका सगळं नीट सांगत होते, पण महिनो झाल्यानंतर त्यांनी त्या सगळं काम माझ्याकडे सुपूर्त केल्याने आणि मग मी पुढे त्या सगळं चालू करूक लागलोय. तेव्हा माझ्या हद्दीत जवळजवळ 3 ते 4 गाव होते. तर त्या सगळ्या लोकांशी म्हाका नीट संवाद करून त्यांचे जे काही प्रश्न होते ते सोडवचे होते आणि त्यांना सगळ्यांका समजावून सांगायचं होतं की ही जंगलातली लाकडं आहेत ती तुमची नाही आहेत. कारण तेव्हाच्या काळच्या लोकांका जास्त काय कायदे वगैरे माहिती नाही होते. बरीचशी लोक जंगलातली झाडं म्हणजे अशी बेवारसच समजायची आणि हवी तेव्हा वृक्षतोड करून ती आपली लाकडं घेऊन जायची. मग त्या सगळ्या माणसांका मी अडवायचं आहे, त्यांना समजावून सांगायचं आहे आणि जेवढे प्रश्न हे तोंडी सुटतील तेवढं मी विचार करायचं आहे. उगाच मग कोर्ट कचेरी आणि केस वगैरे करणं माका बरोबर वाटायचं नाही आणि लोकंसुद्धा माका चांगली सांभाळून घ्यायची. तर अशी काहीशी माझी कामाक सुरुवात झाली. पहिल्यांदा तर सगळं काही माका सोप्या आणि आवडाक लागला होता. पण माका ही गोष्ट माहीत नाही नाण्याक 2 बाजू असतात. तशीच एकासुद्धा दुसरी बाजू होती. पहिली बाजू माका एकदम चांगली वाटली. माका जास्त आतला काय माहिती नाही, पण जसे जसे दिवस जाऊक लागले तसा माझ्यासमोर जा काय इला, जा काय घडला त्याचं मी कधी स्वप्नात देखील विचार करूक नाही होतंय. ह्या सगळ्याची सुरुवात झाली एक दिवशी संध्याकाळी 7:30च्या दरम्यान. जेव्हापासून मी थंय कामा केलं होतं तेव्हापासून गावातली बेकायदेशीर वृक्षतोड थांबली होती. बऱ्याचशा लोकांका समजलं होतं की जंगलातली वृक्षतोड करणं चुकीचं असं, पण तरीसुद्धा काही लोक होती ती अंधार पडलो की जंगलात यायची आणि बेकायदेशीर वृक्षतोड करायची. त्यांका माका आता अडवचं होतं. म्हणून मी संध्याकाळचं जेव्हा काम संपायचं तेव्हा मी एक पेरी प्रत्येक ठिकाणी जाऊन मारायचं आहे, ज्यात माका बरीचशी लोक लाकडं वगैरे तोडताना गावायची. तेव्हा जास्त लाईटी वगैरे नाही होते, पण ते असे मशाली किंवा कंदील वगैरे घेऊन यायचे. पहिल्यांदा तर मी त्यांना जास्त काय बोलायचं नाही, त्यांना समजावूनच घराकडे पाठवून द्यायचं आहे. पण जी कोण ऐकायची नाही त्यांच्यावर मग माका ॲक्शन घ्यायची लागायची. मग त्यांच्यावर जे काय नियम अटी जे काय असतील ते मग लागू करूचे लागायचे. तर असा काहीसा माझा चालू होता. ह्या दरम्यानच असे प्रकार घडलेले की लोक माका बघून जीव घेऊन पळायचे आणि त्यांच्या मागसून धावण्यात काय अर्थ नाही. गावच्या लोकांका जंगली वाटे चांगले माहिती, त्यामुळे ते 2 मिनिटात खंय पसरवायचे त्याच माका कळायचं नाही. त्यात रात्री जंगली प्राण्यांची सुद्धा भीती होती, म्हणून एकट्या दुकट्यान असं जंगलात जाणं योग्य नाही होतं. तेव्हा माझ्या हाताखाली एक माणूस होतो जो बरीच वर्ष ह्या भागात काम करायचो, पण एवढं काय त्यांनी लक्ष देऊक नाही. म्हणजे तो जास्त शिस्तीचं नाही होतो, पण मी इल्यापासून ते का मी सरळच केलेलं आहे. तो कधी कधी माझ्यासोबत योगसुद्धा बघायचो नाही आणि माका म्हणायचो की तुम्ही कशाक जातास, जाऊन दे, तसं पण एवढा मोठा जंगला लोका नेऊन नेऊन किती लाकडं नेतली. पण मी त्याका खूप समजवायचं आहे, पण तो माका नेहमी म्हणायचो की जा काय करशाल तर दिवसाचं करा, पण शक्यतो रात्रीचं असं जंगलात फिरणं बरोबर नाही. कामाची वेळ संपल्यानंतर तो माझ्यासोबत कधी योग बघायचो नाही, पण माका मात्र वृक्षतोड थांबवायची होती, म्हणून मी कामाचा वेळ कधीच बघायचं नाही. रात्री 8-9 वाजता देखील मी फेरफटको मारायचो आहे आणि त्यात बरीचशी लोक माका गावायची सुद्धा. पण असाच करणं माका पुढे जाऊन इतक्या महागात पडलं की अजून त्या सगळं आठवलं की अंगावर काटो येतं. तर एकदा झालं असंच रात्रीचं फेरफटको मारत असताना माझ्या निदर्शनात एक अशी गोष्ट पडली जी याआधी कधीच मी बघूक नाही होतं. जंगलाच्या एका ठिकाणी माका एक वेगळ्या आकाराचं दगड दिसलो. त्याच्यावर वेगळीच काय ती नक्षी कोरलेली होती आणि त्या दगडाच्या भोवती चित्रविचित्र असं सामान पडलेलं होतं. म्हणजे ता मी तुमका स्पष्टपणे व्हिडिओ सांगाक सुद्धा शकत नाही.
बऱ्याच जनावरांची हत्या करून थंय लटकवलेली होती. म्हणजे एकदम डोळ्यांका असं बघू शकत नाही असा तर दृश्य होता. ता बघून मी म्हणाले, हो काय प्रकार हा? माका तर काय माहिती नाही, पण मी वनविभागात काम करत असल्यामुळे अशी पशुपक्ष्यांची हत्या करणं तर योग्य नाही. पण ह्या करता कोण हा ता माका कळालं नाही. पण मी लहानपणापासूनच थोडं तापट विचारांचं होतंय, ज्यामुळे माका ता सगळं बघून प्रचंड राग येलो. अशा निष्पाप जनावरांसोबत असा आधी कोण वागता? मी पटकन थंय गेलोय आणि थंय जा काय मांडलेला होता, खूप वस्तू होते, ते मी सगळे विस्कटून टाकलंय. आणि ते जे मृतदेह होते ते लगेचच जमिनीत बाजू खड्डो खणून पुरलंय. त्यासोबत थंय लय काय काय ठेवलेलं होतं, जसं की कसलो तरी प्रसाद पानांवर काहीतरी असं वाढलेला होता, ज्यात भात होतो, वेगवेगळ्या धान्यांची पिठांनी बनवलेले बावले. म्हणजे थोडक्यात काळी विद्येचा तो काहीतरी प्रकार होतो. पण त्यावेळी माका त्याची काय कल्पना नाही आणि मी काय असला मानत नाही होतंय, ज्यामुळे मी त्या सगळा फेकून दिलंय. आणि जो प्रसाद वगैरे होतो तो उचलून मी घेऊन इलोय, जेणेकरून खयच्या तरी पशुपक्ष्याक तो देऊ गावात. आणि येता येता माका वाटेत एक घर गावला. त्यांची खूप ढोरा होती, तर त्यातल्याच एका छोट्या वासराक तो प्रसाद होतो तो मी दिलाय. भात डाळ आणि असाच काहीतरी होता, तर मी तेका खाऊक दिलंय. त्या वासरांता खाल्यान आणि त्यानंतर मी आपलं पुढे निघान गेलोय. पण माझ्या डोक्यात एकच विचार होतो की हा सगळा नेमका कोण करता? एका अडवकोया. ह्यो सगळो प्रकार माझ्यासोबत पहिल्यांदाच घडलो होतो. याआधी असा काय माका आढळूनच इला नाही होता. पण त्या दिवशी रात्री या सगळा करून इल्यानंतर अचानकच एक असो काय एक प्रकार घडलो, जो विचार करण्याच्या पलीकडचं होतं. रात्री जेवण वगैरे मी माझ्या खोलीत झोपलं होतं. माका तर एक छोट्याशा झोपडीसारखा घर बांधून दिल्याने होता, जा तसा जंगली भागातच, जेणेकरून रात्री वगैरे पूर्ण क्षेत्रात नजर ठेवू गावात. आणि त्या दिवशी रात्री जेव्हा मी घरात झोपलं होतं, तेवढ्यात मध्यरात्री अचानक माझ्या कानावर एक आवाज पडलो. तो आवाज कोणतरी कुऱ्हाडीन झाड तोडता असं तो आवाज होतो. आवाज कानी पडताच मी गडबडान जागो झालोय. एवढी कोणची हिंमत वाढली की माझ्याच घराच्या बाजूची झाडं हे तोडू केले. मी तावात उठलोय आणि अक्षरशः तो आवाज खूप मोठ्याने येत होतो, जणू माझ्याच बाजूचा कोणतरी झाड तोडता. मी लगेच दार उघडलंय आणि बाहेर बघूक लागलोय. बाहेर बघतोय तर आवाज तर येत होतो, पण कोण दिसत नाही होता. झाडा तोडताना दिवटे वगैरे लोक घेऊन यायची, त्यामुळे तो प्रकाश लगेच दिसायचो. पण तसं काय प्रकार माका दिसाक नाही. तेव्हा माका वाटलं की कदाचित अंधारातच कोणतरी तो झाड तोडता, म्हणून मी त्या आवाजाच्या दिशेने जाऊक लागलोय. बघता बघता तो आवाज थांबलो. पण जसं मी थंय जाऊन पोचतोय तर खयच माका असं झाड तोडण्याचे निशाण वगैरे दिसाक नाही, ना कोण माणूस दिसलो. मी मोठ्यानं आवाजसुद्धा केलोय, पण कोणचंच माका ते आवाज येऊक नाही. म्हणजे कोण असं पळताना वगैरे सुद्धा दिसाक नाही. मी आजूबाजूक सगळीकडे नीट बघितलंय, पण अंधार असल्यामुळे माका नेमका झाड खायचा ता दिसत नाही होता. बरंच वेळ बघितल्यानंतर मी परत झोपा केलोय आणि जसं माझं डोळं लागतं तसं परत आवाज माका ऐका केलो. ह्या वेळेक तर झाड अक्षरशः मोडान खाली पडलं असं काहीसं तो आवाज होतो. मी तर हा बघून गडबडलोय आणि पळत पळत बाहेर इलोय. कोणी झाड कोसळल्यान बघतोय तर खय असा पडलेला झाड दिसा नाही. मी पूर्ण आजूबाजूचं परिसर नीट बघितलंय, पण खयचाच असं झाड पडला नाही होता. तो सगळं काय प्रकार होतो ता माका समजला नाही. रात्रभर असेच प्रकार चालू होते. मी अक्षरशः 4-5 वेळा बाहेर येऊन बघितलंय, पण ना खयचं माका माणूस दिसलो, ना खयची अशी झाडं तुटलेली माका दिसली. ता सगळा काय होता ता माका त्या क्षणी अजिबात कळालं नाही. संपूर्ण रात्र ह्याच्यातच निघान गेली आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी कार्यालयात गेलोय आणि तो जो माझ्या हाताखाली काम करायचो त्या माणसाच्या कानावर हे प्रकार घातलंय की असं असं आवाज माका रात्री इलो, पण कोण दिसला नाही. त्यावर त्यांनी माका जा काय सांगितल्यान था ऐकन माका धक्कोच बसलो. तो माका म्हणालो की साहेबांनो, रात्रीचे असे प्रकार घडतात म्हणून मी तुमका सांगत होतंय की रातचे फेरी मारूक जाऊ नको. ती गावची लोक त्यांका सगळे ठिकाणं माहिती आहेत, पण तुम्ही हय नवीन आस, तुमका माहिती नाही काय काय होतं. रात्रीचं वेळ ह्यो आपल्यासारख्या माणसांचं नसतं, तो भुताटकेचो असता.
रातची तीच बाहेर पडतात. म्हणून मी तुमका सावध करी होते की रातची फिरा नको, खूप धोको हा. ता सगळं ऐकन म्हाका तर खराच वाटना, कारण अशा गोष्टींवर माझा अजिबात विश्वास बसत नाही होतो. मी तेका म्हणाले उगाच काहीतरी सांगा नको, हे नक्कीच कोणतरी गावकरी मुद्दाम करत असतले म्हाका घाबरवसाठी. असंच म्हणत मी थंयसून निघान गेलोय आणि सगळ्यात आधी माझ्या घराच्या आजूबाजूचो परिसर चेक केलोय, जेणेकरून जर खंयचे झाड बीड तोडण्याचं निशाण असत तर तो दिसतलो. असं रातोरात झाड तोडून जर कोण गेला तर सगळं साफ करून जाऊक शकत नाही. खंय ना खंय झाडाची साल वगैरे पडलेली नक्कीच गावतली. म्हणून मी थंय जाऊन नीट बघितलंय, पण तसो कायच पुरावो माझ्या हाती लागाक नाही. त्यामुळे म्हाका ह्यो नेमको काय प्रकार काल रात्री घडलो ता कळाक मार्ग नाही होतो. पण ह्यानंतर असे प्रकार वारंवार घडाक लागले. रात्री अपरात्री असे मधीच कानार माझ्या आवाज पडायचे आणि त्या वेळी मी उठान बाहेर येऊन बघायचंय, पण काय म्हाका दिसायचं नाही. ह्या सगळा कसा घडता, कोण घडवून आणता हेचो कायच म्हाका अतोपत्तो लागत नाही होतो. बघता बघता असेच दिवस निघान गेले, पण म्हाका पुरावो काय गावा नाही. आणि त्याच काही दिवसांमध्ये माझी तब्येतसुद्धा बिघडली होती, ज्यामुळे म्हाका कामावर सुद्धा जाऊक येत नाही होता. म्हणून मी काही दिवसांची सुट्टी टाकून मी माझ्या गावाकडे गेलो होतोय. 4-5 दिवस गावाकडे राहिल्यानंतर म्हाका बरा वाटला आणि मग त्यानंतर मी कामावर परत इलोय. कामावर इल्यापासून तसोच प्रकार घडाक लागलो होतो. वरच्यावर तब्येत खराब व्हायची आणि रात्रीची फेरीसुद्धा आता म्हाका मारूक जमत नाही होता, कारण प्रचंड थंडी रातची बाहेर पडायची. घरात तर थंडी होतीच, पण बाहेर पडलं तर मरणाची अजून थंडी. अक्षरशः हाडा थरथर कापतील इतकी थंडी पडाक लागलेली. आणि ते थंडीचे तसे दिवस होते, पण ह्या गावात इतकी थंडी पडतं ह्याची म्हाका जाणीव नाही होती. पण माझ्यासोबत जो कर्मचारी काम करायचो त्यांनी म्हाका सक्त ताकीद दिल्यान की तुम्ही रातचे चुकानं आता बाहेर जाऊ नको. पण तेव्हा म्हाका असं वाटायचं की ह्यो सगळं गावकऱ्यांचंच काहीतरी खेळ हा. हे वृक्षतोड वगैरे करतात आणि म्हाका ह्या कळू नये म्हणून म्हाका घाबरवसाठी असा काहीतरी म्हाका दाखवतात. पण म्हाका आता ह्या सगळ्याचो छडो लावचोच होतो. सगळेच गावकरी वाईट नाही होते, बरेचसे गावकरी चांगले होते. जेंका मी समजवल्यानंतर त्यांनी ही बेकायदेशीर वृक्षतोड होती ती थांबवलेल्यानी, ज्यामुळे माझं येणं जाणं त्यांच्याकडे असायचं. त्यांकासुद्धा मी विषय सांगितलं. तेव्हा म्हाका ह्याच म्हणाले की काहीतरी बाहेरचं वाईट असू शकतं, कारण शक्यतो असे प्रकार रातचे घडतात. पण म्हाका तेव्हा कळा नाही की नेमकं काय प्रकार हा. पण एक दिवशी असो काय एक अनुभव म्हाका इलो जो अजून म्हाका चांगलो आठवता. गावकऱ्यांनी एक समस्या माझ्यासमोर मांडलेली होती. गावकऱ्यांची शेतजमीन ही जंगलाकत लागण असल्यामुळे बरेचसे जंगली रानडुक्कर त्यांच्या शेतात शिरायचे आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या शेतीची नासधूस करायचे, ज्यामुळे त्या गावातली काही लोक माझ्याकडे इली आणि ते म्हाका म्हणाक लागले की असो असो प्रकार घडतं, हेंका अडवचं लागतलं. आधीच्या काळी लोकांका जरा काय त्रास झालो की ते प्राण्यांका मारायचे आणि जेव्हा कधी अशी प्राण्यांची हत्या व्हायची तेव्हा म्हाका लगेच ते जावचं लागायचं, कारण कायद्यानुसार मुक्या जनावरांका मारणं अलाउड नाही होता. पण तेव्हा एवढा काय फारसा कोण बघायचं नाही. गावकरी आपापसातच निर्णय घेऊन त्या प्राण्यांका मारायचे, जेणेकरून त्यांच्या शेताची नासाडी होऊ नये. पण मी गेल्यापासून त्यांका या कायद्याबद्दल मी नीट समजवलंय की असं करणं चुकीचं हा. आपण कायदेशीर ह्याच्यावर काहीतरी उपाय करू. ज्यामुळे ती लोकं माझ्याकडे इली होती. जेव्हा मी त्या सगळ्या क्षेत्राची पाहणी केलंय तेव्हा मला असं कळालं की मोठ्या संख्येने ते रानडुक्कर त्या शेतीत शिरत होते, ज्यामुळे हो प्रस्ताव मी पुढे मांडलाय. तर पुढसून असं माका सांगण्यात येईल की जास्तच जर प्रमाण असत तर तुम्ही त्यांना घाबरवसाठी बंदुकीचा वापर करू शकतास, म्हणजे एकाच दुसऱ्या डुकराक मारून बाकीच्यांका घाबरवून थैसून पळवून लावा. असं काहीसं त्यांनी माका सांगितल्याने त्याप्रमाणे मी त्या गावकऱ्यांका सांगितलंय की असं असं असं. त्यामुळे मग गावकऱ्यांनी रात्री शेतात पहारो देऊन बंदुकीन 1-2 डुकरांका मारल्याने आणि तेव्हाच्या काळी पारतसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जायची. आणि मग जेव्हा जेव्हा पारत पडायची तेव्हा संपूर्ण गावकऱ्यांका थोडं थोडं हिस्सो दिलो जायचं. आणि मी थंय कामाक असल्यामुळे माकासुद्धा ते अधूनमधून आणून द्यायचे. तर एकदा झालं असं, एक नुकतीच पारत पडली होती
रानडुकरांका पळवून लावताना ती पारत पडलेली, ज्यामुळे काही गावकऱ्यांनी माका थोडासा त्या मटान हाणून दिल्याने होता. तर त्या रात्री मी त्या मटानं शिजवत होतंय. घराच्या बाहेर मी एक चूल मांडलेलं आहे आणि थंयच एका टोपात त्या मटान मी उकडत होतंय. तुमका तर माहिती आहे की मटान शिजाक हे खूप जड असता, ज्यामुळे वेळ तर माका लागणार होतं. लहानपणापासून माका जेवण वगैरे करूची सवय होती, त्यामुळे मटण वगैरे करूक मी आधीच शिकलं होतं. तेव्हा रात्री मी त्या मटण बाहेर शिजवत असताना अचानक माका थंय जा काय दिसलं ता खूप भयंकर होता. सगळ्यात पहिली गोष्ट तर अशी घडली की त्या मटण काय केल्यास शिजतच नाही होतं. साधारण 20-25 मिनटं धगधगत्या आगीत त्या मटण शिजवला की लगेच शिजतं, पण त्यावेळी त्या मटण काय शिजा नाही. जवळजवळ अर्धो पाऊण तास उलटून गेलो. अक्षरशः टोपातला पाणी आटलं, पण त्या मटण काय शिजाक नाही. शेवटी मग पाऊण तासात मी तो टोप उतरवलंय आणि तसाच कच्चा मटण मी खाऊक लागलोय, पण त्या दाताक लागतच नाही होतं. तो काहीतरी वेगळंच प्रकार होतो. मी म्हटलं की असं कसं काय आधी असाक शकतं, इतका वेळ शिजनसुद्धा शिजला नाही कसा. अक्षरशः 4-5च फोडी मी खाऊक शकलोय, बाकी तसाच मी बाहेर ठेवून दिलोय आणि झोपाक गेलोय. त्या दिवशी माझं डोकंसुद्धा प्रचंड दुखत होतं, ज्यामुळे जास्त मटण न खाता मी झोपाक गेलोय. पण जसं मी आतमध्ये जाऊन पडतोय तसं माझ्या कानार एक वेगळंच आवाज येऊक लागलो. असं वाटत होतं की कोणतरी माझ्या घराच्याच बाहेर काहीतरी मोठमोठ्यान खाता, म्हणजे चावण्याचा तो आवाज होतो. तो आवाज ऐकून माका जाग गेली. मी म्हटले खयचो तरी प्राणी वगैरे बाहेर इलो वाटतं, कारण त्या मटण शिजला नसल्यामुळे मी तो मटणाचं टोप बाहेरच तसंच ठेवलेलं आहे, पण तो नीट झाकून वगैरे मी ठेवलं होतं, ज्यामुळे माका आपल्या वाटलं की मटणाच्या वासात खयचो तरी प्राणी इलो. म्हणून मी पटकन बाजूचं एक दांडो ठेवलेलं होतं तो उचललंय आणि दार उघडून बाहेर गेलोय. जसं मी बाहेर जाऊन बघतोय तेव्हा माका समोरचा काय दृश्य दिसलं. त्या दृश्य बघून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. एक विद्रूप रूपाचा माणूस, जेका ना डोळे होते ना तोंड होतं, संपूर्ण काळोफट त्याचं चेहरो, माणसाची सावली कशी असता तशाच काही प्रकारचा तो माणूस. तो अक्षरशः टोपातला मटण उपसून उपसून खायत होतो. ता बघता क्षणी माझ्या अंगार काटो इलो. मी घाबरून दारात लावून घेतलंय. असला दृश्य मी याआधी कधी स्वप्नात देखील बघूक नाही. ता बघता क्षणी माका कळाले की ह्यो काय सामान्य माणूस नाही, ह्या काहीतरी भयंकर. तेव्हा माका खरी जाणीव झाली की भुताटकी म्हणजे काय असतं. ता माका तेव्हा कळाला तो भुताटकीचंच काहीतरी प्रकार होतो, कारण असा होणं तर शक्यच नाही. आणि तो आवाज पुढचे 4-5 मिनटं तसंच येत होतं. संपूर्ण बाहेर ठेवलेलं तो मटणाचं टोप ता जा काय होता त्यांनी संपवल्यान आणि ता थैसून निघान गेला. जसं तो आवाज थांबता तसं मी हिम्मत करून बाहेर बघितलंय तर बाहेर काय नाही होतं. टोप मात्र संपूर्ण रिकामी झालं होतं. आणि त्याच वेळी माझं लक्ष माझं जमिनीवर गेलं. मातीची जमीन असल्यामुळे माका स्पष्टता दिसलं. अक्षरशः माणसाच्या पायाचं एक ठसं होतं. आता तुम्ही म्हणशाल ह्याच्यात काय वेगळा, माणसाचं ठसं म्हणजे स्वतःचं असाक शकतं, पण तसा नाही होता. माझ्या पायाचे ते ठसेच नाही होते, थंय एकाच माणसाचे ठसे होते आणि ते पण एका पायाचे. माणूस असत तर दोनवल्या पायाचे ठसे येऊकोय, पण थंय एकाच पायाच्या तळव्याचं ठसं होतं, जो चलत चलत टोपापर्यंत इलो आणि थंयसून फिरान तो मागे निघान गेलो. एकच पाऊल कसं काय उमटाक शकता. ता बघितल्यानंतर तर माका खात्रीच पटली की हे गावकरी आणि तो जो माझ्या हाताखालचा कर्मचारी होतो तो जा काय बोलत होतो ता खरा होता. ही नक्कीच कसली तरी वेगळी भुताटकी. आतापर्यंत माझा या सगळ्यांवर विश्वास नाही होतो, पण जेव्हा मी त्या डोळ्यांनी बघितलंय तेव्हा माका कळान चुकलं की असं काहीतरी प्रकार असता. तेव्हा मी मात्र प्रचंड घाबरलोय. रात्रभर माका झोप लागली नाही, पण अक्षरशः हुडहुडी येऊक लागली. ताप अंगात भरलो आणि माझी अवस्था एका रातोरात बदलान गेली. मी पूर्णपणे घामाघूम झालं होतं. पुढच्या दिवशी माका कामावर जाऊची ताकद नाही, ज्यामुळे तो कर्मचारी आपलं माका विचारू केलं की काय साहेब इलाच नाही ते. जेव्हा तो माझ्या घराकडे येता तेव्हा त्यांनी माझी ती अवस्था बघितल्यान आणि तो सुद्धा प्रचंड घाबरलो. त्यांनी लगेचच गावकऱ्यांका ते बोलावून घेतल्यान. सगळे गावकरी इले
आणि माझी ती अवस्था बघून सगळेच जण हातारले. तेव्हा त्यांनी म्हाका विचारल्याने की नेमका झाला काय. तसा मी तेंका तो सगळो रातचो प्रकार सांगितलाय. गावकऱ्यांका कळत नाही होतं की हा हय कसा काय इला. म्हणून त्यांनी अजून खोलात विचारल्याने की तुम्ही असं काय कृत्य केला होतास काय. तेव्हा बोलता बोलता मी त्या दगडाचं सांगितलंय आणि त्या सगळ्या प्राण्यांका थंय बांधलेला होता, मारून टाकलेला होता, प्रसाद वगैरे ठेवलेलं होतं, तर सगळं काही सांगितलंय. तसे गावकरी एकदम हातारले. तेंका कळान चुकला की ह्यो नेमको काय प्रकार असा तो. कोणीतरी काळी विद्या थंय करून टाकल्याने होती. आधीच्या काळी बरीचशी लोक ह्या सगळा करायची, पण ता जा काय होता त्या खूप जालीम आणि मोठ्या अशा वयस्कर अघोरीन ता केलेला होता, ज्यामुळे त्या सगळ्याचो त्रास म्हाका खूप झालो. गावकऱ्यांका जसं ह्या कळता तसे गावकरी म्हणाले की लवकरात लवकर याच्यावर काहीतरी उपाय करू गयो, नाहीतर तुमच्या जीवावर पण बेताक शकता. म्हणून मग त्यांनी लगेचच म्हाका एका माणसाकडे नेल्याने, जो ह्या सगळा बघायचो. त्या माणसानं जेव्हा म्हाका बघितल्यान तेव्हा तो पहिल्यांदाच म्हणालो की यांच्या जीवाक खूप धोको हा, यांच्याकडे जास्त वेळ नाही हा, लवकरात लवकर विधी सुरू करू गये. मग त्यांनी लगेचच कसले कसले ते विधी करूक सुरुवात केल्यान म्हाका त्यातलो कायच गंध नाही होतं. पण माझ्यासोबत जा काय घडलेलं त्यानंतर तर म्हाका ता सगळा करूचाच होता. जवळजवळ 1-1.5 दिवस त्या माणसानं ते कसले कसले विधी केल्यान म्हाका जागोजागी तो घेऊन फिरलो. आणि त्यानंतर तिने एका गाठोड्यात म्हाका काहीतरी बांधून दिल्यान आणि तो म्हणालो की रोज संध्याकाळी ह्या गाठोड्यात जो भुसो हा तो चुलीत टाकायचो आणि रोज संध्याकाळी ती चूल पेटवून थोडा थोडा ह्या गाठोड्यातला त्याच्यात टाकायचा. ह्याच्यासून एक धूर येतलो, तो धूर तुझी रक्षा देखील करीत. आणि त्यासोबत एक काळो धागोसुद्धा त्यांनी माझ्या डाव्या हाताच्या दंडाक बांधल्याने. आणि ता सगळा केल्यानंतर अखेरीस म्हाका थोडा बरा वाटाक लागला. जो ताप भरलो होतो, अशक्तपणा इलेलो, तो कमी झालो. आणि ह्या सगळ्या दरम्यान एक असो प्रकार घडलो जो तर मी तुमका सांगला येत नाही. त्या दिवशी जेव्हा तो काळी विद्या केलेली होती ता जेव्हा मी सगळं फेकून दिलंय आणि तेव्हा मी तुमका बोललेलं आहे की प्रसाद मी एक घेऊन इलेलं आहे आणि तो गावातल्याच एका वासराक खाऊक घातलेलं आहे. ता वासरू त्याच्या पुढच्याच दिवशी मरण पावला. ह्या म्हाका नंतर समजला. त्या घरातल्यांकाही कळालं नाही की त्याचं काय झालं, पण मराचं असं काय कारण नाही होतं. पण ह्यो सगळं प्रकार माझ्यामुळेच झालं होतं. तो प्रसाद मी नेमकं त्याच वासराक खाऊक दिलंय जा वासरू त्याच्या पुढच्याच दिवशी मेला. म्हणजे ह्याच्यावरसून तुम्ही अंदाज लावू शकतास की ह्या जा काय होता त्या किती भयंकर आणि जीवावर बेतणारा होता. नशिबासारखं तो माणूस गावलो, गावकरी म्हाका थंय घेऊन गेले, म्हणून मी त्या मोठ्या संकटातून सुटलोय आणि ही गोष्ट सांगूक मी जिवंत रवलोय. नाहीतर माझा काय खरात नाही होता. पण नंतर मात्र म्हाका कधी त्रास झालो नाही. त्या माणसा सांगितल्याप्रमाणे संध्याकाळची मी चूल पेटवून जा काय गाठोड्यात होता त्या मी त्या चुलीत टाकायचं आहे आणि वेगळं असं धूर यायचं आणि संपूर्ण तो घराच्या आजूबाजूक पसरायचो. असं मी त्या सगळा जवळजवळ पुढचे एखादं महिनोभर केलं आहे. आणि त्यानंतर परत एकदा त्या माणसाक भेटाक गेलं होतं. तेव्हा त्या माणसानं सांगितल्यान की आता काय भियाची गरज नाही, जा काय तुझ्या मागावर होता त्या निघान गेला. तेव्हा मी थोडं सुटकेचं श्वास सोडलं. पण ह्या सगळ्या प्रकारानंतर रात्रीचं त्या जंगलात फिरणं माझं कायमचं बंद झालं. आणि जर कधी अशी वेळ इलीच रात्रीचं जाऊचं इलं तर मी नेहमी माझ्या हाताखाली जो कर्मचारी होतो तेका घेऊन जायचं आहे. एकटं दुकटं मी कधीच रात्रीचं फिराक नाही, कारण जा काय मी अनुभवलेलं आहे, जा काय मी बघितलेलं आहे त्या इतक्या भयंकर होता की नंतर माझी हिंमतच झाली नाही. म्हणजे आतापर्यंत म्हाका वाटा की असे प्रकार नसतात, पण ता सगळा थंय गेल्यानंतर म्हाका समजलं की हा असता आणि खूप भयंकर असता. वनविभाग कर्मचारी म्हणून मी पहिल्यांदाच थंय कामाक लागलं होतं आणि पहिल्याच वेळेक माझ्यासोबत ह्यो सगळं प्रकार घडलो. पण ह्यामुळेच म्हाका पुढच्या आयुष्यात खूप मदत झाली. मी आधी खूप तापट विचारांचं होतं. रात्री अपरात्री कामाचं वेळ सोडूनसुद्धा मी काम करूक जायचं आहे. तर आम्ही सगळा बंद केलं आहे आणि गावच्या लोकांशी कसा आनंदात राहावं, गावात त्यांचे चालीरीती काय आहेत, त्या गावातलं वातावरण कसं हा, ह्या सगळ्याचं नीट विचार करूनच आपलं काम कसा करायचं हे आम्ही तेव्हा शिकलो आहे. जवळजवळ पुढची 4-5 वर्ष मी त्या गावात काम करत होतो.
पण नंतर असो कधी त्रास म्हाका झालो नाय, कारण माणूस ह्यो अनुभवांवरसून शानो होता. पहिल्याच वेळेक म्हाका असो अनुभव गावलो होतो जो माझी अजूनपर्यंत पाठ सोडूंक शकलो नाय. म्हाका अजूनव तो चांगला आठवता. मी कधीच तो विसराक शकत नाय. इतको तो सगळो भयंकर प्रकार होतो. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असो काहीसं होतं आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचो ह्यो एक भयंकर अनुभव. जो तुमका कसो वाटलो ता कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा. लाईक करूक विसरा नको. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेंका अशा गोष्टी ऐकाक आवडतात तेंका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजूनव तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.